मैदान क्रमांक 1 वरती होईल। मैदान क्रमांक 2 वरती मुंडाणी संघाचा हा नामवंत खेळाडू चढाई करतोय। वाशीच्या प्रांगणामध्ये साहसिक लढाई करतोय मुंडाणी संघाचा। त्याला प्रत्युत्तर वाशी संघाचा एक नामवंत खेळाडू अनेक मैदाने गाजवलेला हर्षद पट्टे उर्फ गुड्डू साहसिक लढाई करतोय गुड्डू। मैदान क्रमांक 1 वर सुद्धा एक रोमांचक सामना असेल, कारण दोन्ही संघ तुल्यबुल्य असतील। एका साईडला छावा प्रतिष्ठान मुरुड असेल तर एका साईडला भैरवनाथ यशवंत खार असेल। एका साईडला रोशन मडवी असेल, ज्यांनी रायगड जिल्ह्याचे प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलं असा रोशन मडवी आपल्याला मैदानामध्ये दिसेल। आता झालेल्या अजिंक्य कबड्डी स्पर्धेमध्ये टॉप 16 मध्ये देखील त्यांनी मजल मारली होती, परंतु थोडंसं अपयश आलं। परंतु दोन संघ आपल्या रोहा तालुक्यातून टॉप 6 मध्ये टॉप 16 मधून गेले। एक संघर्ष आणि एक चला मैदान क्रमांक 1 वर लाईनमॅन राहायचे 4 आणि 1 आणि 2 मध्ये जे प्रेक्षक असतील ना तर कृपया त्यांनी साईडला व्हायचंय। पुन्हा एकदा मैदान क्रमांक 2 वर निघतोय प्रणित राजाटे। मैदान क्रमांक 1 ला मात्र सुरुवात होते मुरुड संघाकडून यशवंत खारच्या प्लॉटामध्ये आणि मात्र त्याचं वारू रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय। मैदान क्रमांक 2 वर प्रणित राठाटे मात्र आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर बोनसचा अटेम असेल मात्र रिक्तास्त मागे त्याला प्रत्युत्तर देतोय मुंडाणी संघाचा। निघालाय मैदान क्रमांक 1 वर ज्यांनी रायगड जिल्ह्याच्या प्रौढ गटाचं नेतृत्व केलं असा रोशन मडवी मात्र एक रेड मशीन यशवंत खार संघाची रिस्तास मागे। मैदान क्रमांक 2 वर दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना नवतरम तलागर आणि गावदेवी सुडकोली। सामना संपताच आपण पॅन्डल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। अटीतटीची लढत पाहायला मिळते ती म्हणजे आपल्याला मैदान क्रमांक 2 वर मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना काळभैरव वरसे विरुद्ध आई गावदेवी सुडकोली। आपल्याला फर्स्ट कॉल असेल, सामना संपताच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे।
मैदान क्रमांक 2 वर बोनसचा आटम असेल प्रणित राठाडे कडून बघूया आणि बोनस गुणाची कमाई करतोय. एक निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये चालू असलेला आज बोरगर या क्रीडा मंत्री नगरीमध्ये सामना. प्रमोद शेठ भस्कर पुरस्कृत कबड्डीचा हा महासंग्राम आपल्याला बोरगर या क्रीडा मंत्री नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना वाशी वर्सेस गावदेवी बुंडाणे. तसेच मैदान क्रमांक 2 वर 1 वर छावा प्रतिष्ठान मुरुड विरुद्ध यशवंत खारा असेल. एक मुरुड तालुका असेल, एक रोहा तालुका असेल, एक चांगली झुंज पाहायला भेटेल आपल्याला. कारण दोन्ही संघामध्ये असे तुल्यबुले संघ खेळाडू असतील. एक साईडला रोशन मडवी असेल. मैदान क्रमांक 1 वर मैदान क्रमांक 2 वर सामना संपायला शेवटचा मिनिट असेल. एक गुणाची लयलूट करतोय. पुन्हा एकदा तोच वारंवार आपल्या संघासाठी चढाई करतोय. आपल्या पायामध्ये धूमचक्री वादळ घेऊन मैदानामध्ये उतरलाय असा प्रणित राठाडे. क्रिकेट असो आणि मात्र त्याचा वारू रोखला दिलाय. वारू रोखलाय प्रणित राठाडेचा. संघर्षाची पराकाष्ठा करताना अपयश मात्र त्याच्या पदरात पडतोय. आणि मात्र केलाय, जेल बंद केलाय, त्याचा वार रोखलाय आणि मात्र सामना मात्र संपलेला आहे. एका अटीतडीच्या लढतीमध्ये मात्र मला वाटतंय वाशी संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन तसेच पराभूत संघाचे कौतुक. चला मैदान क्रमांक 2 वर सामना संपलेला आहे. नवतरुण तळागर आणि गावदेवी सुडकोली आपण त्वरित यायचं आहे. विना विलंब करता आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला मैदान क्रमांक 2 चा सामना संपलेला आहे. नवतरुण तळागर विरुद्ध गावदेवी सुडकोली. आपल्याला लास्ट अँड फायनल कॉल होता. चला सामना संपलेला आहे. आपण त्वरित येऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अटीतडीच्या लढतीमध्ये वाशी संघ मात्र विजय होतोय. सुंदर अशा पकडीचा नमुना पाहायला भेटला आपल्याला वाशी संघाकडून. चला मैदान क्रमांक 1 मात्र चालू हो.
चला नवतरुण तलागड आणि गावदेवी सोडकली संघ आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. सामना संपन्न 2 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला वारंवार पुकार देऊन सुद्धा आपण मैदानाचा ताबा घेत नाहीत मित्रांनो. मैदान क्रमांक 1 वर मात्र मध्यंतर होतोय. मध्यंतर पर्यंत सात गुणाची आघाडी घेतोय यशवंतकार संघ आणि मात्र छावपत्र संघ हा पिछाडीवर आहे. जर आपल्याला हा सामना विजय करायचा असेल ना श्री काळभैरव क्रीडा मंडळ बोरगर आयोजित माननीय श्री प्रमोद शेठ अनंतराव मस्कर पुरस्कृत जिल्हास्तरीय ही कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे बोरगर या क्रीडानगरीमध्ये. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक असणार आहे 21,000. द्वितीय पारितोषिक असणार आहे 15,000. तृतीय पारितोषिक असणार आहे 10,000 आणि चतुर्थ असणार आहे 10,000. तसेच या स्पर्धेनिमित्त स्पर्धेसाठी आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या समाजातील विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ असे कार्यकर्ते नेते आपल्यातून निघून गेलेले आहेत. यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण अर्पण केलेले आहे. हे आमच्या बोरगर गावचे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते परशुरामजी भगत तसेच कुणबी समाज नेते तसेच आपल्या रायगडचे लोकनेते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भाईसाहेब पाशीलकर असतील तसेच या बोरगरच्या क्रीडानगरीमध्ये बोरगर गावाचे खेळाडू ज्यांनी घडवले ते प्रवीण पाटील सर असतील. रायवाडी संघाचे ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते प्रवीण पाटील सर. या सर्वांना मी काळभैरव क्रीडा मंडळ बोरगर तसेच ग्रामस्थ मंडळ बोरगर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच माझे साथी समालोचक प्रणित भगत यांना विनंती करतो की आपण मैदान क्रमांक 2 चला मैदान क्रमांक 2 वर नवतरुण तलागर आणि गावदेवी सुडकोली आपल्याला वारंवार पुकार देऊन सुद्धा आपण मैदानाचा ताबा घेत नाहीत मित्रांनो. सामना संपायच्या अगोदर आपल्याला पुकार दिला होता. चला गावदेवी सुडकोली आणि नवतरुण तलागर आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. चुरशीची लढत पाहायला भेटते आपल्याला. भैरवनाथ यशवंत खार असेल एका साईडला छावाप्रतिष्ठान मुरुड असेल. चला नवतरुण तलागर आणि गावदेवी सुडकोली आपण यायचा विनाविलंब न करता. आपल्याला 10 मिनिटं आधीच पुकार दिला होता. 5-1 लढत देतोय यशवंत खारच्या प्रांगणामध्ये आणि रिक्तास मागे
त्याला प्रत्युत्तर. यशवंत खार संघाची रेड मशीन त्याच्या पायामध्ये धूमचक्री वादळ घेऊन खेळतोय, आपल्या संघाचं नेतृत्व करतोय. किती गुणांची लयलूट करेल, परंतु शांत आणि संयमी चढाई असेल त्याची. चला, गावदेवी सुडकली संघ माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेला आहे. नवतरम तळागर संघ, आपण जवळचे संघ आहात, आम्हाला सहकार्य करायचं आहे मित्रांनो. जर आपणच उशीर केला तर कसं चालेल मित्रांनो. चला, आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानात उपस्थित झालेला आहे. मैदान क्रमांक 1 आणि 2 मध्ये जे प्रेक्षक असतील त्यांनी साईडला व्हायचं आहे. कुमारजी धनावडे, आपण सुद्धा साईडला व्हायचं आहे. आपली जेवायची व्यवस्था केलेली आहे. चला, नवतरुण तलागर संघ, आपण यायचंय मैदानाकडे. आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे. मैदान क्रमांक 1 वर सेकंड राऊंडची सेकंड सामना असेल. काळभैरव वरसे आणि गावदेवी सुडकोली. आपल्याला सेकंड कॉल असेल. सामना संपताच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आणि मैदान क्रमांक 1 वर सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना नवतरुण तळागर आणि गावदेवी सुडकोली. गावदेवी सुडकोली आमच्या विनंतीला मान देऊन मैदानात उपस्थित झालेला आहे. तळागर संघ, आपण देखील मैदानाकडे वाटचाल करायची आहे. आपण जवळचा संघ आहात, आम्हाला सहकार्य करायचं आहे. आधीच स्पर्धेला उशीर झालेला आहे. तळागर संघ, आपण मैदानाकडे वाटचाल करायची आहे. तळागर संघ, मैदान क्रमांक 1 वर मात्र सामना संपलेला आहे.